समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। ते नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना बोलतात, मग आम्ही नगण्य आहे। आमदार संजय गायकवाड यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्षांची उपरोधक टीका। बुलढाण्यातील आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने त्यांच्या बाबतीत बोलताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवराळ भाषेचा वापर केला। त्याचबरोबर आश्रमशाळा असलेल्या संस्था अध्यक्षांवर देखील गंभीर आरोप केले। ही आश्रमशाळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची असून जो व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करू शकतो, त्या तुलनेतही शिवराळ भाषा नगण्य आहे, अशी उपरोधक टीका विजयराज शिंदे यांनी केली। मला काल घटना कळली की 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। त्यातले 6 विद्यार्थी हे पैनगंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि 13 विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत। आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी हरामखोर फोन घेत नाही, तिकडे गेले सुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही। आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो, त्यांना दूध देत नाही, त्यांना अंडी देत नाही, वरण नुसतं त्या ठिकाणी वरणाचं पाणी असतं, मटण त्या लोकांना माहीत नाही। यावेळेस 3-4 वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही, आम्हाला उपाशी मारलं जातं। मग आदिवासी शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता? आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली। याची 75 लाखाची ग्रँट पर विद्यार्थी 21,000 पर महिन्याला यांना मिळतं। मग या संस्था चालकांनी एवढी हरामी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून? आणि मग मी आता फूड अँड ड्रग्स मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतोब कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी मी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार। हे पहा, त्यांनी संस्था चालकांच्या बाबतीत तोच हे केला, त्यांनी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये केला। मला एक सांगा, जो व्यक्ती मोदीला भडवा भरू शकतो, जो व्यक्ती देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबू शकतो, जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांना मूर्ख होते काय म्हणू शकतो, त्यांनी अधिकाऱ्यांना शिवराळ भाषेत बोलणं आणि संस्था चालकांना शिवराळ भाषेत बोलणं म्हणजे हे फार नगण्य आहे असं मला वाटते वर्तमान स्थितीमध्ये। आणि मला दुःख, संस्था चालकाला त्यांनी हरामखोर म्हटलं याचं दुःख नाही झालं, पण माझी आई संस्थेची अध्यक्ष 80 वर्षाची, तिला सुद्धा हरामखोर म्हटल्या गेल्यामुळे याचं दुःख मला आहे। आणि ही बददुआ कुठे ना कुठे लागत असते।